మమ్ము కాచినవాడు మా మనసు దోచినవాడు మంగళాకారుడు మా శ్రీనివాసుడు.
आजपर्यंत जे काही पुण्य केलं ते सगळं तूच घे, त्याबद्दल ही पोरगी दे. ही जर माझ्या नशिबात लिहिली तर माझ्या जिंदगीची मजाच वेगळी असेल. देशील ना हिला माझी बायको बनून? काम करना है. आता तो 2 मिनिट त्याला सेट कर. पाटील राम राम, या बसा. गाडीला काय झालं बघा रे, गाडी चलना गेली. अरे गाडी बघा रे. अनु चहा घे 2. पटेल झाली गाडी. एवढी घ्या रे गाडी.
उगत टकामका पाहतोय. समोर येऊन बोलायची तर हिंमत पण करत नाहीये. मी का प्रयत्न करू बरं? त्यालाच येऊन करू दे ना. मधू, तुला तो आवडतो, पण त्याला तू आवडते की नाही हे कसं कळणार बरं? तू काही पण कर, तुझ्या बाबाला रागीट स्वभावाचे आहेत, त्यांनी जर बघलं तर पहिले माझे हातपाय मोडतील. नको ग बाई, तुझं तू काय पण कर, माझं नाव नाही आलं पाहिजे. ठीक आहे काय नाही होणार, तू जा. फोन का उचलला गेला? नंबर पाहून फोन बंद करतो. माणसाला किती वेळ वाट लावलं तुझ्याने? माणसाला पाहून दार बंद करतो काय रे भडव्या? घराला कुलूप लावून हात लपून बसतो काय रे? मार्ग ठेवता आहे का असतं तुला? पैसे घेतल्या वेळेस खूप लाचारी दाखवला होता. आता परत जे म्हटलं तर लपवाछपीचा खेळ बोलतो काय रे? पैसे कधी वापस करणार ते सांग. हे बघ, तुला फक्त 8 दिवसाची संधी देतो. पैसा वापस दिला तर बघ, नाही म्हणतो ज्या जमिनीच्या पेपरवर आमचा कसा लावून घ्यायचा ते मला चांगलं माहीत आहे. तुझी मर्जी, तू काय करशील मला नाही माहीत. माझे पैसे 8 दिवसाच्या आत पाहिजे. समजलं काय रे? किती वाट पाहावी लागते ना या एका भेटीसाठी. मला असं चोरून लपून नाही आवडत भेटायला. मला असंच राहायचं तुझ्यासोबत आयुष्यभर.
मला या आयुष्यात काहीच नकोय, फक्त तू पाहिजे. मला प्रॉमिस कर, मला कधी सोडून तर नाही ना जाणार. ज्या दिवशी तुझी साथ सोडलो ना, तो दिवस या आयुष्याचा शेवटचा दिवस असणार. किती प्रेम करतो तू माझ्यावर? प्रेम तर नाही, तर तू श्वास आहे माझा. माझ्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत फक्त तूच पाहिजे. माझ्या सुखात तू पाहिजे, माझ्या दुःखात तू पाहिजे. प्रत्येक परिस्थितीत सोबत लढायला तू पाहिजे. प्रत्येक आनंदाच्या क्षणी सोबत हसण्यासाठी तू पाहिजे. तू आहेस म्हणून मी आहे, तुझ्याशिवाय माझं दुसरं कोणी नाही. एक सांगू का, माझं तर पूर्ण जीव अडकलंय तुझ्यात. हे जीवन थोडेच का असे ना, पण जन्मोजन्मी तुझीच साथ मिळाली पाहिजे. तुझ्याशिवाय कोणी नाही माझं, दुसरा कोणी पाहिजे बी नाही. या जीवनात फक्त तूच पाहिजे. देवापासून माझं फक्त एकच मागणं आहे, तू माझ्यापासून कधी दूर होऊ नये. जे काही दुःख तुझ्या हिशेत आहे ते सगळं माझ्या हिशेत यावं. तुझा चेहरा नेहमी हसत असावा. एवढं प्रेम करतो तू माझ्यावर? खरंच मी खूप लकी आहे तू माझ्या जीवनात आला. मला या आयुष्यात काय, प्रत्येक आयुष्यात फक्त तूच पाहिजे. एक बोलू तुला, तुझा हा सहवास आयुष्यभर असावा. तुझ्यात माझ्यात कधी दुरावा नसावा. दुःखात तुझा आधार असावा. या खांद्यावर शेवटचा विसावा. नशीब लागते स्वतःपेक्षा जास्त प्रेम करणाऱ्या व्यक्ती भेटण्यासाठी, आणि मला तू भेटली. बस या आयुष्यात काही नाही पाहिजे, फक्त तूच पाहिजे. बाबाचं फोन आले, मला जावं लागेल. हॅलो, हा बाबा. हो आले थोडंच वेळ आले. हो लगेच आले. चल जावं लागेल. दातीन चाय दे.
आपल्याला इथे येऊन टाइम खूप झाला राव. यार आयुष तुझं मस्त आहे राव. आणि कसं आहे ना, मस्त सेटिंग केली आहेस. आणि ती पण पोरगी पाटलाची आहे. हां यार आयुष, याचं कसं मी तेच विचार करतोय. देवाला म्हणतोय IAS बनू म्हणून. अरे चल रे, मी या देशाचं नेता आहे आणि तुम्ही माझ्या हाताखालचे. आजकाल पोरांना लग्नासाठी पोरगी भेटत नाही, त्याचं काय? अरे भाऊ लग्नाचं टेन्शन नको घेऊ. आपलं सरकार आहे ना, त्यांना सांगू आपण लाडकी सून योजना आणायला. हां आहे का नाही? तुझं बरोबर आहे, पण लग्नासाठी पोरगी नसेल तर कसं करणार? काय होणार आहे भाऊ, कॉलेज सगळं विरान, गल्ल्या सगळ्या सुनसान, दुनिया सगळी परेशान. ना राहील जानू ना जान, राहील फक्त जय हनुमान जय हनुमान जय हनुमान. मग भाऊ दारू पिण्याला बेवडे म्हणतात, तर चहा पिण्याला काय म्हणतात? चाय पिणाऱ्याला काय रे मजनू, चायचे पैसे कोण देणार आहे? आयुष, काय झालंय तुला? इकडे माझ्याकडे बघ. कुठं काय? काय नाही. हे बघ आयुष, असं नाराज नको प्लीज. माझंही मन नाहीये, पण बाबाचा निर्णय माहिती ना, कोणीच टाळू नाही शकत. मी कधी विचार पण नव्हता केला मला तुझ्यापासून लांब जावं लागेल. मी स्वतः घाबरते तुझ्यापासून लांब जाण्यासाठी. एक एक दिवस कसं निघेल मी तुला सांगू पण शकत नाही. मी कधी विचार पण नव्हता केला मला तुला सोडून जावं लागेल. मी स्वतः घाबरते तुझ्यापासून लांब जायला. माझा एक एक दिवस कसं निघेल मी तुला सांगू पण शकत नाही. मला हाच विचार खूप दुःख देतोय. तू माझ्यापासून दूर चालली. तुझ्या विना माझं काय होणार? मी तर मरून जाईल ना. वेडा आहेस का तू? जोपर्यंत माझा जीव आहे तोपर्यंत तुला विसरणं शक्य नाहीये. माझा तर पूर्ण जीव तुझ्यात अडकलाय. काहीही झालं तरी मला तुझ्यासोबतच राहायचं आयुष्यभर. नेहमी तुझा चेहरा पाहत मला संपूर्ण आयुष्य जगायचंय. तू नाही तर मी नाही, हे वचन देते मी तुला. मी पण खूप वेडा आहे. उगाच काही बोलून काही करत राहतो. मी दिसतोय तुला माझ्यापासून दूर करण्यात. मला कळत नाही तुला समजू कसं. जे तुला सांगायला अवघड आहे, जे तुला सांगायला योग्य आहे की नाही हेही मला माहिती नाही, पण सांगावं तर लागणारच. तू इथून दूर गेल्यावर तुला माझ्यापेक्षाही चांगल्या लोकांचे परिचय होणार. त्यांची जीवनशैली इथल्या लोकांपेक्षा वेगळी असणार. त्यांची लाईफस्टाईल, चांगले पैसे कमवणारे आणि ते जीवनात सक्सेस झालेले. माझ्याजवळ तुला देण्यासाठी फक्त माझं प्रेम आहे, दुसरं काही नाही. मी तुला प्रेम देऊ शकतो, मी तुला रिस्पेक्ट देऊ शकतो, मी तुझी काळजी घेऊ शकतो आणि तुझ्या प्रत्येक क्षणात माझ्या आयुष्यभराचा सपोर्ट देऊ शकतो. लई जीव आहे माझा तुझ्यावर, खूप प्रेम आहे. हे तर तुला दुसऱ्या कोणापासूनही मिळू शकते. दुसरा तुला कोणी आवडला तर मला सोडणार तर नाही ना, हे विचार माझ्या डोक्यामध्ये फिरत राहतात. मी तुला खूप प्रेम करतो, खूप जीव आहे माझा तुझ्यावर. मी तुला दुसऱ्या कोणासोबत पाहणं ते दूर विचार सुद्धा येऊ देत नाही.
खूप जीव आहे मधू तुझा. मला एक कळते, मी तुला वेड्यासारखं प्रेम करतो. वेड्यासारखं. वेड्यासारखं? हो, वेड्यासारखं, बिलकुल वेड्यासारखं, पूर्ण वेड्यासारखं. मी ज्याला प्रेम करतो त्या मुलीबद्दल माझा एक विचार आहे की मी माझ्या पूर्ण आयुष्यात त्या मुलीसोबत राहत आहे. त्याच्या विना मी राहू शकत नाही. आय लव्ह यू आयुष. मधू म्हणजे तूच ना? तुला कसं माहिती मी मधू आहे ते? आयुष माझा भाऊ आहे, त्यानं बोलला होता की तुझं न्यू ॲडमिशन आहे या कॉलेजमध्ये. Hi, what's up, girls? हॅलो,
पागल झाले का तू? तुला कळत नाही का कॉल कट करते ते? आणि 170 मेसेज एवढं पण करतं का? क्लासमध्ये होतो ना मी, तेवढं पण कळत नाही का तुला? अगं जाऊ दे ना, एवढं काय रागाने बोलू लागलीस त्याला? त्याला काय माहिती की तू क्लासमध्ये आहेस ते? आठवण येत असेल तुझी म्हणून काळजीने कॉल केला. प्लीज सोड राग. What is figures of speech? It is an ornament of language. And simile, it is called simile. There is a comparison between the two objects with the help of as and like. These two words are used in a poem. In this way, the simile figures of speech is used in the poem. Number second is metaphor. What is meant by metaphor? खूप बेसरम दिसतोय, कसं दाताडे हिचकू लागला माकडा. But in the poem. आरुषी, आरुषी, लक्ष कुठे आहे तुझं? सॉरी मॅडम. हाय मधू, हाऊ आर यू? मी माझं कॉफी प्यायला येणार का? ओके, लेट्स सी यू. We soar to infinity. We're going at the speed of light. Bring me higher. You lift my feet up from the ground. I wish upon the shooting star that you make me lighter. And now you hit my heart with the speed of light. काय झालं, तुझं मूड का ऑफ दिसतंय? काय त्या रोहन सोबत चुपकू चुपकू डान्स करू लागली? सोबते का तुला? हे असं नको बोलू. तुला माहिती ना मला डान्स आणि म्युझिक खूप आवडतं. आणि इथं तर आमची फक्त फ्रेशर पार्टीची प्रॅक्टिस चालू आहे. ते रोहनच का, दुसरा नव्हता का कोणी? आमची जोडी खूप छान दिसते ना, म्हणून मॅमनेच आमची जोडी बनवली. आणि मी आता फक्त डान्स शिकवत होते त्याला. करते करते, खूप मदत करते. चल आता, खूप उशीर होते.
तू का बरं त्या रोहन सोबत एवढे क्लोज चाललीस? सोबत सोबत डान्सला जाणं, कॉफी पिणं, फोन मध्ये बोलणं, चिपकून चिपकून जवळ बसणं, काय चाललंय काय तुझं? तू काय माझी जास्तच करतेस का? तू काय प्रेम करते का त्या रोहनवर? अरे यार, तू जसं समजते ना तसं काहीच नाही. आम्ही फक्त फ्रेंड्स आहेत. रोहन खूप चांगला मुलगा आहे ग, माझी केअर करतो आणि आम्ही एकच कॉलेजमध्ये, त्याच्यामुळे आमची फक्त फ्रेंडशिप आहे. असं थोडं नाही की मुलगा मुलगी बोलत असेल तर त्यांचं काहीतरी प्रेम प्रकरण असणार आहे. फ्रेंड्स पण असू शकतात ना. तू उगाच काही पण समजून माझ्या डोक्याला ताण नको दिवसा. आयुष खूप प्रेम करतो ग तुझ्यावर. माहितीये मला आयुष माझ्यावर खूप प्रेम करतो आणि मी पण खूप प्रेम करते त्याच्यावर. मग तू त्या रोहन सोबत एवढी का क्लोज होत चाललीस? तो फक्त माझा फ्रेंड आहे, बाकी काहीच नाही. आल्या लक्षात? झोप आता. गुड नाईट. आयुष कधी आला तू? आई बाबा ते कसे आहेत? आयुष 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 काय झालं? तुम्हाला भेटायला आलतस ना, मग न भेटताच का गेला?
मी किती कॉल केले तुला, एक पण रिसिव्ह नाही करत आहे. रिव्हिज घेतोस का? तू मला समजून घेतलंच नाही. काय समजून काय घ्यावं तुला? समजून घेण्यासारखं ठेवलीस तरी काय तू? समजणं आणि समजून घेणं ते संपलं आता. काय उरलं नाही? काय बोलतोस तू? जरा नीट बोल. हे बघ, आरुषीने जे काय सांगितले ते काय होतं? माझ्या प्रेमात काय कमी पडली होती का? हे बघ, तुझी बहीण जे पण बोलली ना ते काहीच खरं नाहीये. उगाच तू बहिणीचं ऐकून काही पण रिॲक्ट करू नको. आरुषी तुझी मैत्रीण आहे ना, ते तुझ्याबद्दल चुकीचं का बोलेल? संपलं. एवढंच होतं ना प्रेम माझ्यावर. तू पण माझ्यापासून कधी सुटका भेटावी याची वाट पाहत होती ना. एवढं माझं नशीब का खोटं? मी ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ते मला सोडून का जातात? आयुष असं नको बोलू रे. मी खूप प्रेम करते तुझ्यावर, मरेपर्यंत करेन. मग कुठे गेला तो प्रेम? हे कोण आहे? रोहन सोहन कोण आहे तो? कुठून आला तो? माझ्यावर प्रेम करते ना तू? तो कुठून आला मग? तू माझा फक्त फ्रेंड आहे, ओनली फ्रेंड आहे. तू जे पण आमच्या बद्दल ऐकले ना ते सगळं चुकीचं आहे. सगळं चुकीचे आहे, फक्त तूच बरोबर आहेस. एवढा दिसतोय ना मी? चुत्या म्हणून लिहिलंय माझ्या कपाळावर. पागल झालोय मी. हे काय बोलून काय समजवणार आहेस तू? तू किती चरित्रवान आहेस ते माहित आहे मला. चरित्र हे काय बोलतोस तू? ऐकतात ना सगळे? ऐकू दे, सर्वांना कळायला पाहिजे तू किती चरित्रवान आहेस ते. आयुष प्लीज इथे नको, मी नंतर सांगेन तुला काय झालंय ते. जे काय आहे इथंच आणि आताच सांग, सगळ्यांना कळायला पाहिजे. मी किती फोन करायचा, नो रिप्लाय. किती मेसेज करायचा, नो रिप्लाय. इतके दिवस झाले, एक वेळेस तरी फोन केलीस तू? एक क्षण तुझ्या आठवणीत मरायचो मी, आणि तू? आयुष हात खाली कर. काय कमी राहिली होती माझ्या प्रेमात? किती जीव लावलाय तुला. तूच माझा प्राण, तूच माझा श्वास, पूर्ण दुनिया तूच माझी. आणि तू? आयुष विश्वास कर माझा प्लीज. विश्वासाची गोष्ट तर तू करूच नको. पूर्ण विश्वास तोडली माझा. म्हणजे जे मी तुझ्यावर प्रेम केलं ते त्याच्यावर केलं असं वाटतंय का तुला? हो, तेच समजतोय. छी. खरं प्रेम केलं रे मी तुझ्यावर. तुझ्यासाठी सगळं काही सॅक्रिफाईस केलं मी. पण हे माझ्यासोबत व्हायचंच होतं. कधी ना तर कधी व्हायचंच होतं. प्रेम म्हणून नाटक केलीस तू. तुला प्रेमच नव्हता तर माझं आयुष्य का बर्बाद केली? काय पाप केलं होतं मी? बस कर आयुष, बस कर. खूप बोललास, प्लीज बस कर. आयुष 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 आयुष. या भोळ्या चेहऱ्याला पाहून प्रेम केलं होतं मी, पण मला माहित नव्हतं या चेहऱ्यामागे खिलाडी लपून आहे म्हणून. सगळ्याच्या जिंदगी सोबत खेळणारी खिलाडी आहेस तू. मला माझीच कीन येते की मी तुझ्यासोबत प्रेम केलं. आयुष आयुष आयुष. आशिक, अरे काय झालं? कोणी केले हे? अरे तू नांदेडला गेला होता ना मधुला भेटायला, तर हे कसं झाले? अरे धर रे, मी गाडी घेऊन येतो. जाय 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 लवकर ये. आयुष 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 यार, आयुष कोणी केले? चल 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 ये लवकर आण.
राकेश भाऊ ते मुद्रा फोन लावून काय थांब, झालं तेच करतो ते, थांब, तेच करतो. हॅलो, काय करतेस? झालं जेवण? तुला प्रेम आणि फ्रेंडशिप मध्ये फरक नाही कळत का? मी तर तुझ्या गैरसमजमुळे इथे माझी हेल्प करत झाले. कसं समजावू मी आता आयुषला? अबे मारा झाला का? अरे घेरे घे. घेरे आला? काय करायला बे तू इथे? अबे काय वेळ लागला का तुला? अबे तीळ भर करत नाही त्या पोरी सोडतो जीव द्यायला चालला? हा? स्वतःला खूप मोठा असे समजतोस का? अरे म्हणून त्याचा विचार कसा आला तुला? अबे मित्र आहेत तुझे, माहित नाही का? एक सांगू भाऊ, मरणं आणि जगणं मुश्किल करून टाकणारी म्हणजे एक मुलगी असते. आणि एक लक्षात ठेवा, कोणत्याही मुलीवर किती जरी प्रेम केलं का नाही, तिला मुलाचं प्रेम कधी कळत नाही बरं. सकाळी उठेपासून ती झोपेपर्यंत जेवलीस का, उठलीस का, कुठे आहेस, काय करायलीस, काय चालू आहे, हे सगळं झाल्याच्या नंतर काही झालं का, तुला काही प्रॉब्लेम असेल तर मला एक फोन लाव. आणि आयुष, तुला एक खरं सांगू का, जीवापासून प्रेम करणाऱ्या मुलं त्यांना आवडत नाही. त्यांना फक्त शरीरावर प्रेम करणारे मुलं आवडतात. मनातून प्रेम करण्याची त्यांना कदर नसते रे. मी जीव तर मनापासून खूप लावलं होतं तिला, पण माझं नशीब खोटं, सोडून गेली ती. आज मला माहित झालं मी तिच्यावर राहू शकत नाही, म्हणून ती मला जगू देत नाही. इतिहास साक्षी आहे मित्रा, प्रत्येक लव्ह स्टोरी मध्ये मुलगीच धोका देणारी असते बरं. म्हणून असे मुलं येणे म्हणून फिरतात. आणि आपल्याला कळत नाहीये, याच मुलीच्या प्रेमामुळे कित्येक जणांचे घर उद्ध्वस्त झाले, कित्येक जणांची जिंदगी बर्बाद झाली. मी असं नाही म्हणत की प्रत्येक मुलगी धोका देणारी असते. काही मुली अशा आहेत की आई बाबाची आबरू वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाचा बळी दिलेली आहे. जर एखादी मुलगी एखाद्या मुलावर जीवपाड प्रेम करते आणि तिचं एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत लग्न झालं, तुला काय वाटते? ती सुखी राहते, रात्रंदिवस पुरत नाही हो तिला रडायला.
तिच्या आईबापाच्या सुखापोटी ती स्वतःच्या प्रेमाला आणि स्वतःच्या भावनाला मारून ती स्वतःच्या सुखाला एका दुःखाच्या दरी ढकलतीये. आणि आईबापांना काय पाहिजे? आईबापांना फक्त एवढंच पाहिजे की आपल्या मुलीला मुलगा पाहिजे कसा, बंगला, गाडी, सोने नाणे, पैसा, आणि मुलगा श्रीमंत असला पाहिजे. मग आपली मुलगी तिथं सुखी असो का दुखी या गोष्टीचा त्यांना फरक नाही पडत. फक्त त्यांना मुलगा श्रीमंत असला पाहिजे. आणि त्या मुलीचं काय, सकाळी दिवस उघडेपासून ते संध्याकाळी दिवस मावळेपर्यंत ती रडत असते. भांडी घासताना, कपडे धुताना आणि घरकाम करत असताना. आणि तेवढंच नाही तर संध्याकाळी झोपताना पण तिच्या डोळ्यातले अश्रू थांबत नाहीये. तिच्या डोक्याखालची उशी नुसतं अश्रून भिजलेली आहे. कोण बघाव त्या अश्रूंना? आणि तू म्हणतोयस तिच्यावर प्रेम केलं, मी जगू शकत नाहीये, मरतोय. अरे काय प्रेम केलंस तू? अरे मी अशा मुलांना पाहिलेलं आहे जे आपल्या प्रियसीच्या लग्नात बुंदी वाढतात हसत हसत. काय हृदय असेल रे त्यांचं? आपल्या प्रियसीच्या लग्नात बँड वाजून नाचत आहेत आणि डोळ्यामध्ये अश्रू घेऊन आपल्या प्रियसीच्या लग्नात स्टेजवर जाऊन फोटो काढते आणि गिफ्ट देते. काय हृदय असेल त्यांचं? आणि तू म्हणतोस ती नाही तर मी नाही. थोडाफार विचार केला कर तुझ्या प्रेमाचा. काय प्रेम केलं नाहीस तुझी? काय असन, काय मन असेल त्या मुलाचं? किती म्हणतो मग मन असेल त्या मुलाचं. आणि एका प्रेमापोटी तू इथं मरायला टेकलास. कधी आई वडिलांचा विचार केला का रे तू? हा सांग ना. तू का सांगशील रे? तू स्वार्थी आहेस प्रेमामध्ये, तू स्वार्थी आहेस. तुझा स्वार्थ बघतोय तू. प्रेमाचा अर्थ माहिती का तुला? प्रेम म्हणजे त्याग असतो. प्रेम म्हणजे त्याग असतो. आपण ज्या मुलीवर प्रेम करतो का नाही, ती मुलगी खुश राहिली पाहिजे, एवढंच आहे प्रेम. ती आपल्या सोबत नसताना पण खुश राहिली पाहिजे. आणि तू म्हणतोस प्रेम करतो, मी तिच्या बिना जगू शकत नाही. अरे चल, तू काहीच नाही प्रेम केला. तू प्रेम 0 मध्ये केलंस. तुझं प्रेम नाहीये, स्वार्थ आहे तुझं, स्वार्थ. आणि आयुष्य एक सांगू का, जेवढं मोठं मन या मुलाचं असतं ना, तेवढं मोठं मन मुलीचं नसतं रे. आपण किती पण जीवापाड त्यांना प्रेम केलं ना, या प्रेमाची त्यांना कदर नसते. आणि अशा मुलीसाठी मरणं म्हणजे मूर्खपणा आहे तुझा. अरे मी तुझा मित्र आहे आणि हा तुझा मित्र आहे. अरे आमच्या दोघांचा विचार नाही का तुला? तुझ्या आई बापाचा विचार नाही आला का रे तुला मरण्याच्या पहिले? अरे तू आहे तुझ्या अशा जिंदगीवर एका मुलीपायी स्वतःला मारतोयस. प्रेम करतोयस ना, प्रेमाचा विचार कळला का तुला? प्रेम काय असतं रे? तुझ्या आई बापानं तुझ्यावर प्रेम नाही केलं का? आम्ही नाही केलो का तुझ्यावर प्रेम? सांग ना, आम्ही नाही केलेलो का? तुझ्या नंतर आमचं कसं रे? आणि त्या आई बापाचं कसं? आई बाबाने कोणी बघण्यात का मागं? अरे बोल ना, काय झालं? मी प्रेम केलं तिला, मलाच माहित आहे तुम्ही ते समजू शकणार नाही. जगू कसा जगू कसा जगू कसा जगू कसा जगू कसा जगू कसा खऱ्या प्रेमाची सांग भीक मागू कसा खऱ्या प्रेमाची सांग भीक मागू कसा. शक्ती कशी नाही कळली मला गद्दार युक्ती तुझी. खऱ्या प्रेमामध्ये होती बघा शक्ती कशी नाही कळली मला गद्दार युक्ती तुझी. सांग तुझ्या विना जगामध्ये राहू कसा.
जगू कसा जगू कसा जगू कसा खऱ्या प्रेमाची सांग भीक मागू कसा खऱ्या प्रेमाची सांग भीक मागू कसा समजाऊ तुला माझ्या वेड्या मना काळजावरचा घाव आता धावू कुणा कसा समजाऊ तुला माझ्या वेड्या मना काळजावरचा घाव आता धावू कुणा तडफडतो या जसा पाण्या विना मासा जगू कसा जगू कसा जगू कसा खऱ्या प्रेमाची सांग भीक मागू कसा खऱ्या प्रेमाची सांग भीक मागू कसा कमी सांग माझ्या शोना प्रेमामध्ये काय झालाय माझा गुन्हा कुठं पडलो या कमी सांग माझ्या शोना प्रेमामध्ये काय झालाय माझा गुन्हा तुझ्या विना एकटाच वाट चालू कसा जगू कसा जगू कसा जगू कसा जगू कसा जगू कसा जगू कसा खऱ्या प्रेमाची सांग भीक मागू कसा खऱ्या प्रेमाची सांग भीक मागू कसा खऱ्या प्रेमाची सांग भीक मागू कसा वा मधू वा तू इथे खुश आहेस पण माझा मित्र आयुष्य त्याची जिंदगी तिथे बर्बाद करायला तुझं काय तू तर इथं हॅपी आहेस पण माझा आयुष्याची जिंदगी काय ते तर त्याची जिंदगी बर्बाद करून घेतलाय वा तुझ्यामुळे तिथे ते एवढा बनून फिरतोय मधु 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 मधु
Ha ha ha!